हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल आणि अगदी क्रिस्पी असं चिली पनीर. तर हे चिली पनीर बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात. हे चिली पनीर बनवण्यासाठी मी 150 ग्रॅम होईल इतकं पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून होईल इतका व्हिनेगार, 1 टेबलस्पून होईल इतका सोया सॉस, 1 टेबलस्पून होईल इतका रेड चिली सॉस. त्यानंतर आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतका मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, त्याचबरोबर आपल्याला टोमॅटो केचप लागणार आहे. 2 टेबलस्पून होईल इतकं टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून होईल इतकी काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, आलं, लसूण, शिमला मिर्च, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. माझ्याकडे कांद्याची पात अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर यूज केलेली आहे. कांद्याची पात असेल तर तुम्ही कांद्याची पात आहे ती वापरू शकता. तर हे होतं साहित्य. आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला पनीर जे आहे ते तळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर एका बाउलमध्ये मी पनीरचे जे आपण तुकडे केले होते ते मी काढून घेणार आहे. पनीरचे तुकडे जे आहेत ते आपल्याला पूर्ण पाणी विरहित असे हे करायचे आहेत. त्यामध्ये पाणी बिलकुल नको. तर आता मी पनीरचे तुकडे जे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. या पनीरच्या तुकड्यांवर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा टेबलस्पून होईल इतका मैदा ऍड करायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करणार आहे. त्याचबरोबर एक अर्धा टेबलस्पून होईल इतकी आपण मिरची पावडर घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे. खाली जमा झालेलं जे काही मिक्सचर आहे ते आपण या पनीरवर थोडंसं चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर मी याच्यावर 1 टीस्पून होईल इतकी काळी मिरी पावडर घालणार आहे. यामुळे आपल्या पनीरला एक चांगली टेस्ट येणार आहे. आणि हे काळी मिरी पावडर घातल्यानंतर मी काय करते, टॉस करून घेते. चमच्याचा वापर जितका कमीत कमी होईल तितका कमीत कमी करायचा आहे. टॉस करून हे जे कोटिंग आहे ते मी सगळ्या पनीरला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. एकीकडं मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सुरुवातीला मी त्याच्यामध्ये एक छोटासा पनीरचा तुकडा टाकून बघितला, तर तो इमिजिएटली वर आला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर आता मी बॅचमध्ये पनीर जे आहे ते व्यवस्थित तळून घेणार आहे. तर एक एक करून पनीरचे तुकडे मी आहेत ते तेलामध्ये सोडलेले आहेत आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये चमचा घालायचा नाहीये. नाहीतर पनीरचे तुकडे जे आहेत ते काय होतील, आपले ब्रेक होतील. तर आपण काय करायचं, एक 2 मिनिटं थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चमचा घालायचा आहे. आणि इथं आपल्याला हे जे पनीर फ्राय करायचं आहे ते पनीर फ्राय करताना आपण काय करतोय, मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहे. खूप जर मोठ्या आचेवर किंवा अगदी मंद आचेवर तळलं तर पनीर जे आहे ते काही वेळेला काय होतं, रबरासारखं ताणलं जातं. तर आपल्याला त्या पद्धतीने नको आहे, व्यवस्थित क्रिस्पी करायचं आहे. म्हणून आपण काय करतोय, मीडियम फ्लेमवर ते जे आहे ते आपण तळून घेतोय. आणि आता तुम्ही पाहू शकता की इथे पनीर जे आहे ते तुम्हाला कुठेही कढईला खाली करपल्यासारखं दिसत नाहीये. कढईला कुठेही चिटकून बसलंय असं तुम्हाला दिसून येत नाहीये. म्हणजे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं होतं आणि पनीरचं कोटिंग जे आहे ते देखील आपलं काय झालेलं आहे, व्यवस्थित तयार झालेलं आहे. भज्याच्या पिठासारखं पनीरचं कोटिंग करायचं नाही किंवा भजी आपण जसे बुडवून तेलामध्ये सोडतो त्या प्रकारे करायचं नाहीये. तर आता माझं पनीर जे आहे एक 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित तळून झालेलं आहे. तर ते आता मी काय करणार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशाच प्रकारे उरलेलं सगळं जे पनीर आहे ते आपण काय करतोय, व्यवस्थित फ्राय करून घेतोय. व्यवस्थित बॅच वाईज आपल्याला काय करायचंय, फ्राय करून घ्यायचंय. इथं पनीरचे आपण तुकडे जे आहेत ते आपल्याला खूप मोठे करायचे नाहीयेत किंवा खूप बारीक तर अजिबातच नकोत. थोडेसे जर तुम्हाला वेगळ्या आकारात पाहिजे असेल तर तुम्ही त्रिकोणी आकारात वगैरे करू शकता. यानंतर मी तळून जे राहिलेलं तेल होतं त्यातलं 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आहे ते घातलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहे. आलं आणि लसूण हे जे आहे ते आपल्याला कट करूनच घालायचं आहे. चेचून वगैरे घालायचं नाहीये आणि ते फक्त आपल्याला वरच्यावर परतून घ्यायचं आहे. आपल्याला खूप पालेभाजीला फोडणी देतोय तशी लसणाची फोडणी द्यायची नाहीये. तर आलं आणि लसूण जे आहे ते माझं आता थोडंसं परतून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिमला मिर्च करायची आहे. शिमला मिर्च कट करताना आपल्याला थोडीशी मोठी अशी कट करून घ्यायची आहे.
आणि ही शिमला मिरची आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवर थोडीशी परतून अशी घ्यायची आहे. जास्त आपल्याला खूप शिजू द्यायची नाहीये, थोडीशीच परतून घ्यायची आहे. शिमला मिरची घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा ऍड करायचा आहे. कांदा पण बघा मी मोठा मोठा असा मी कट करून घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला खूप शिजू द्यायचं नाहीये, तर त्यातला फक्त कच्चापणा निघून जाईल या ह्यानं आपल्याला ते तेलावर परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता शिमला मिर्च आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आता जे काही सॉस आणि व्हिनेगर घेतलं होतं ते आपल्याला ऍड करायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 टेबलस्पून होईल इतका सोया सॉस घेणार आहे आणि तो यामध्ये ऍड करणार आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे. सोया सॉस माझा ऍड करून झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये रेड चिली सॉस ऍड करणार आहे. रेड चिली सॉस ऍड करताना जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही ते ऍड करा. यानंतर आपण 1 टेबलस्पून होईल इतका व्हिनेगर ऍड करणार आहे. व्हिनेगर घातल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ ऍड करायचं आहे. मीठ आपण पनीर तळताना सुद्धा घातलं होतं. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात होईल असं मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला थोडीशी उकळी आल्यासारखं होतंय, तर तोपर्यंत आपण एका साईडला एका छोट्याशा बाउलमध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी रेड चिली पावडर घेतलेली आहे. तर इथं घेताना आपल्याला कलरसाठीची मिरची पावडर वापरायची आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं मी पाणी ऍड केलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे आहे रेड चिली पावडर आणि पाणी ते आपल्याला या सगळ्या मिक्सचरमध्ये ऍड करून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण काय केलेलं आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम आहे. ह्याला सगळ्याला व्यवस्थित उकळी यायला लागली आहे. याला व्यवस्थित अशी उकळी येईपर्यंत मी एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं पाणी ऍड केलेलं आहे. तर मला हे जे चिली पनीर आहे ते खूप ड्राय नको आहे, थोडंसं लिक्विड असं पाहिजे. त्यामुळे मी याच्यामध्ये काय करणार आहे, कॉर्नस्टार्च जो आहे तो ऍड करणार आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता मला काय करायचं आहे, त्या उकळलेल्या मिक्सचरमध्ये ऍड करायचं आहे. हे मिक्सचर आपल्याला ऍड केल्यानंतर त्या संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित चांगली उकळी आणू द्यायची आहे. आणि कॉर्नस्टार्च ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे गोळे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकं टोमॅटो केचप घातलेलं आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी काळी मिरी पावडर घालायची आहे. यामुळे आपल्या चिली पनीरला एक वेगळी रेस्टॉरंट सारखी चव येणार आहे. आता हे जे आहे ते मी व्यवस्थित उकळी येऊ देते. मला इथं थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ती काय वाटली, खूप दाट वाटली, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलेलं आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आणताना आपल्याला सतत ते ढवळत राहायचं आहे. आता ह्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीरचे जे तुकडे आहेत ते आपण ऍड करणार आहे. हे पनीर आता थोडंसं गार झालं असेल, त्यामुळे त्याला देखील पनीर घातल्यानंतर आपण व्यवस्थित उकळी येऊ द्यायचं आहे. आता व्यवस्थित उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपलं चिली पनीर जे आहे ते तयार झालेलं आहे. ते मी आता एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे. जर तुम्हाला ड्राय चिली पनीर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च आणि पाणी जे आहे ते ऍड करायचं नाही. भाज्या आणि सॉस घातल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे ऍड करायचे आणि तसंच ते सर्व करायचं. तर अशा प्रकारे आपलं चिली पनीर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता मी यावर सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही कांद्याची पात जी आहे ती बारीक कापून ऍड करा. रेस्टॉरंटमध्ये आपल्याला कांद्याची पात ऍड करून मग ते चिली पनीर जे आहे ते सर्व केलं जातं. आता माझं अशा प्रकारे कोथिंबीर घालून चिली पनीर जे आहे ते सर्व झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं फायनल चिली पनीर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर ही होती आपली आजची चिली पनीर बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.